मंडळी, माझ्या हातातल्या या कागदावर डोकं सुन्न करणारी एक क्रौर्य कहाणी आहे। वैष्णवीनं देह सोडला त्याच्या आधी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ही कहाणी आहे, जी पोलिसांनी न्यायालयाला सांगितली। हा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे। हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट फक्त तिच्या देहाचा नाहीये, माणसांच्या देहात वावरणाऱ्या राक्षसांच्या क्रौर्याचा सुद्धा आहे, ज्यात लिहिलंय मृत्यूच्या वेळी वैष्णवीच्या शरीरावर एकूण 29 जखमा होत्या। यातल्या 15 जखमा ताज्या होत्या, म्हणजे मृत्यूच्या 24 तास आधीच्या। एक मोठी जखम 4 ते 6 दिवसांच्या आधीची, तर 11 जखमा या 5 ते 6 दिवस आधीच्या होत्या। पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर म्हणाले, तिच्या शरीरावर अशी एक जागा नव्हती जिथं तिला जखम नव्हती। याचा अर्थ पोरीला आठवडाभर हाल हाल करून मारलं, जीव सोडेपर्यंत। हैवानांनी पाईप आणि केबलनं पोरीचं अंग अक्षरशः सालटून काढलं। 8 दिवस ती घर नावाच्या छळछावणीत वेदनाने विवळत होती। शेवटी पप्पा पैसे म्हणत तिनं जीव सोडला। पण नराधमांनी पैशांचा हव्यास सोडला नाही। त्यांना तिची दया आली नाही। ती कोणी परकी नव्हती, ज्याच्या नावाचं कुंकू कपाळात भरून शेवटच्या श्वासापर्यंत जगली, ज्याच्यावर तिनं जीवापाड प्रेम केलं, तोच माणूस इतका निष्ठुर क्रूर कसा वागू शकतो? तिला एकट्यानं नाही, सगळ्यांनी मिळून संघटितपणे मारलं। उमरा ओलांडून आलेल्या घरात लक्ष्मीचा पैशासाठी छळ करणारी राक्षस कुठल्या काळजाची असते? हे काही रागाच्या भरात घडलेली घटना नाहीये। हा गुन्हाही तसा नाही। जोवर पैशांची मागणी पूर्ण होत नाही तोवर सोडणार नाही म्हणत हैवानाने तिला छळलं। 8 दिवस छळ सोसताना तिचा जीव काय म्हणाला असेल? सोडवणूक करण्यासाठी तिनं किती हातपाय आपटले असते, मदतीसाठी कुणाकुणाचा धावा केला असेल, कुणाला तिचा आवाज कसा ऐकायला गेला नसेल? एवढी हिंसर असतात का हो माणसं? असतील तर त्यांना मग माणूस का म्हणावं? तुम्हाला माहिती आहे, हुंड्यामुळे भारतात दरवर्षी वैष्णवीसारख्या 8,000हून अधिक महिलांचा मृत्यू होतो। कधी हुंड्यासाठी पैसे देऊ शकत नसल्यानं सासरच्या लोकांकडून तिला संपवलं जातं, तर कधी हुंडा मिळाला नाही म्हणून छळ, आणि छळ सहन होत नाही म्हणून ती स्वतःलाच मृत्यूला कवटाळते। एक रिपोर्ट सांगतोय, एकूण हुंडाबळींच्या प्रकरणामध्ये केवळ 1/3 दोषी ठरतात, बाकीचे सगळे सही सलामत सुटतात। असं का होतं? तिला जगवण्यात आणि विश्वास देण्यात, न्याय देण्यात इथली व्यवस्था कमी पडतेय का? की इथली व्यवस्थाच हुंडा पीडितांचा सुद्धा छळ करते?